हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी आहे प्रिया. तर बघा, आज मी बनवणार आहे वडापाव. तर मी बघा पहिले वडापावसाठी मसाला तयार करत आहे. तर मी काय काय घेतलं, ओवा घेतला, बडीशेप घेतलं आणि धने घेतले. चला, ते भाजून झालेले आहे. मी आता ते काढून घेणार आहे फ्रेंड. बघा फ्रेंड, इकडे घेतली आहे मी हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, अद्रक. तर हे आता मी वाटून घेणार आहे. पहिले मी धने, बडीशेप आणि ओवा हे काढून घेणार आहे. त्यानंतर मिरची वगैरे काढून घेणार आहे. तर बघा फ्रेंड, मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता मी गॅस पेटून घेणार आहे. आता मी करणार आहे वडापावसाठी भाजी. तर बघा, इकडे पहा मी वाटण वगैरे काढून घेतलेलं आहे. तुम्हाला सांगितलंच आहे मी यात काय काय टाकलेलं आहे, परत मी रिपीट करणार नाही. आणि यात पण मी काय काय घेतलं आहे ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हेच मी स्पायसी मसाले घेतलेले आहेत. लाल तिखट, मीठ, हळद, गोडा मसाला. तुम्ही म्हणाल हिरवी मिरची घेतले तर मग तुम्ही लाल तिखट काय घेतलं, कारण ही मिरची तिखट नाही आहे, त्याच्यामुळे मी लाल तिखट घेतलेलं आहे. चला, तर तेल तापलं की हे वाटण टाकून घेते मी. थोडंफार तपलेलं आहे. आज एक मी आहे फ्रेंड. तुम्हाला महाराष्ट्र कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून. तर बघा, आता मी पेस्ट टाकून घेतलेली आहे. उन्हाळ्यामुळं उलटनं लगेच गरम येतं फ्रेंड. बघा, हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि व्यवस्थित शिजू पण द्यायचं आहे आपल्याला हे. तर बघा फ्रेंड, आता घालून घेणार आहे मी हे मसाला आणि आता टाकून घेणार आहे मी स्पायसी मसाला. आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि वडापाव अशा पद्धतीने बनवा फ्रेंड, खूप भारी होतात, टेस्टी टेस्टी. सगळा वडापावचा खेळ आहे तो आपला भाजीवर आहे. कशी भाजी बनवली तर घरी, त्याला काही अर्थ नाही आहे. चला, मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी भाजी टाकून घेते. तर बघा फ्रेंड, मी बटाटे टाकून घेतलेले आहे. आता मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं फ्रेंड. बघा फ्रेंड, मी ही भाजी मिक्स करून घेतली आणि गॅस पण बंद करून घेतलेला आहे. तर चला, ही भाजी गार होऊन आपल्याला याचे वडे बनवून घ्यायचे आहे. तर मी तुम्हाला थोड्याच वेळात भेटते. बघा फ्रेंड, इकडे मी वडे बनवून घेतलेले आहे आणि बसले नाही तर थोडे प्लेटमध्ये पण ठेवले आहे मी 5 वडे. तर चला, आता घेते बेसन भिजवून. हो बघा फ्रेंड, तेल झालेलं आहे गरम. मी आता हा वडा बेसनमध्ये डिप करून तळून घेते. आणि माझा व्हिडिओ माझे हस्बंड घेत आहे.
हे वडापाव फ्रेंड मी माझ्या मिस्टरांमुळे शिकलेली आहे, कारण मला पहिले वडापाव अजिबात जमत नव्हते. का हो? तुमचं बघून बघून शिकले ना मी. त्यांना येत होतं कारण ते पुण्यात पहिले राहिलेले होते फ्रेंड. मला नव्हतं जमत, बरेच दिवस मला वडापाव नाही जमला, आणि आता त्यांचं बघून बघून जमते. तुम्ही सांगा मला नक्की खरंच जमतंय का ते. बापरे. तर चला फ्रेंड, मी वडे शिजू देते, नंतर तुम्हाला दाखवते. बघा फ्रेंड, वडापाव रेडी आहे. इकडे घेतले मिरचे तळून, आणि इकडे बघा मी वडापाव तळून घेतलेले आहे. तर या मग वडापाव खायला. चला मग फ्रेंड, परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि तुम्हाला मी आता करणार आहे बाय बाय.